ई ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणेल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. ठाणे येथे देशातील पहिल्या ई ट्रॅक्टरची नोंदणी पार पडली. पर्यावरणपूरक व पैशाची बचत करणारा ई ट्रॅक्टर कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणेल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात देशातील पहिल्या ई ट्रॅक्टरची नोंदणी करताना बोलत होते. यावेळी ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, ई ट्रॅक्टर निर्मिती करणाऱ्या ॲटोनेक्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धोंडे व सेल्स मॅनेजर अभिषेक शिंदे हे उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले की 2030 पर्यंत रस्त्यावरील एकूण वाहनांच्या संख्येमध्ये 20 ते 30% वाहने ही विजेवर चालणारी असावीत, असे शासनाचे धोरण आहे. त्या अनुषंगाने ई वाहनांना टोल माफी व खरेदीवर थेट अनुदान देण्याची योजना शासनाने आखली आहे. याचा फायदा ई ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज देखील ई ट्रॅक्टर खरेदीसाठी त्यांना उपलब्ध होऊ शकते. याबरोबरच इतर डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेमध्ये ई ट्रॅक्टरचा देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च जवळजवळ शून्य आहे. तसेच वापर करताना लागणाऱ्या विजेचा खर्च डिझेल इंधनाच्या तुलनेत 60 ते 70% कमी होणार आहे. त्यामुळे भविष्यात ई ट्रॅक्टर शेतकऱ्यांचा किमयागार ठरणार आहे. नवकरणीय तंत्रज्ञानावर आधारित ऑटोनेक्स या कंपनीने भारतातील पहिला स्वदेशी निर्मित ई ट्रॅक्टर यशस्वीपणे बाजारात आणला आहे. आज या ट्रॅक्टरचे पहिले अधिकृत वाहन नोंदणी सोहळा ठाणे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात RTO येथे पार पडला. इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक मोटरसायकल प्रमाणे आता ट्रॅक्टर देखील उपलब्ध होतं. याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. नाही, शेतकऱ्यांनाच नाही तर कष्टकऱ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. सर्वसामान्य प्रवासी जे आहे ते इलेक्ट्रिक व्हेकलच्या खूप मागे लागलेले आढळून येत आहे पूर्ण देशामध्ये. आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या हे सरकारनं महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याची योजना आखलेली. आणि परिवहन मंत्री म्हणून मीच ती योजना सभागृहामध्ये गेल्या अधिवेशनाच्या दरम्यान सांगितलेलं आहे. प्रामुख्यानं आज जे ट्रॅक्टरचं आपण रजिस्ट्रेशन केलं त्याला 1,50,000चं अनुदान आणि रजिस्ट्रेशन फ्री केलेलं आहे. म्हणजे अशाच पद्धतीनं बस असू द्या, ट्रॅक्टर असू द्या, 4 व्हीलर गाड्या असू द्या, प्रत्येक गाड्यांना प्राधान्य देऊन 2030 पर्यंत ह्या राज्यामध्ये किमान 30% तरी गाड्या ह्या इलेक्ट्रिक च्या असल्या पाहिजे, अशा मताचं आमचं महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. राज्य शासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करून ह्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनं कशी येतील आणि जुनी जी डिझेलची किंवा इतर जी पेट्रोलची वाहनं आहेत ती पण इलेक्ट्रिकच्या माध्यमातून कसं त्याचं रूपांतर करता येईल ह्यासाठी सुद्धा आम्ही प्रोत्साहन देतोय आणि निश्चितपणे त्याला यश प्राप्त होताना दिसतंय. अनेक वेळा इंधनाचे ट्रॅक्टर जे आहेत ते शेतामध्ये जास्त प्रमाणात वापरले जातात. मात्र आता शेतकऱ्यांना काय आव्हान असणार आहे, कारण या ठिकाणी सबसिडी कृषी विभागाकडून पण दिली जाणार आहे आणि अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाची ही अभिनंदनाची बाब आहे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाची. कारण शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जावर 1 रुपया सुद्धा व्याज न घेण्याचं धोरण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळानं केलेलं आहे. राज्य शासनाचं अनुदान, व्याज फ्री कर्ज आणि अशा स्वरूपात जर विविध योजना राज्य शासनाच्या इतर माध्यमातून सुद्धा जर शेतकऱ्यांना उपलब्ध झाल्या तर निश्चितपणे एक नवीन अध्याय चालू होईल आणि ह्या अध्यायाचं रूपांतर ह्या देशातील 100% वाहनं भविष्यामध्ये हे इलेक्ट्रिकची असतील.